काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता असं विधान राहुल गांधींनी केलं होतं। त्यावर संघाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय। या प्रकरणी आज दोषारोप निश्चिती भिवंडी कोर्टात होणार आहे। या प्रकरणी आधी राहुल गांधींना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला होता। 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भिवंडीतल्या प्रचार सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। 2014 लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचार दरम्यान राहुल गांधी यांनी आरएसएसवरती आरोप करत गांधीजींची हत्या आरएसएसने केली असं सांगितलं होतं। तुम्ही बघू शकता आता आज त्याची पुन्हा डेट आहे। आज आरोपपत्र दाखल होऊ शकतं, आरोपपत्र सिद्ध होऊ शकतं। यासाठी हा पूर्ण बंदोबस्त आहे। राहुल गांधी काही वेळात इथे पोहोचणार आहेत। 16 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी आज कोर्टात आले होते आणि त्यांना 30 तारीख देण्यात आली होती, 30 जानेवारी। 16 नोव्हेंबरच्या दिवशी त्यांना बेल मिळाली होती आणि आता आज आरोपपत्रावरती डिस्कशन होणार आहे। नक्की आज काय होतं याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे, जवळपास 200 ते 250 पोलीस कर्मचारी की अधिकारी तुम्हाला दिसत आहेत। कोर्टाचं कामकाज सुरू होणार आहे। आपल्यावर राहुल गांधीचे वकील आहेत नारायण अय्यर, त्यांच्यावर जाणून घ्या। सर, आज काय होणार आहे कोर्टामध्ये? जामीन झाल्यानंतर कोर्टामध्ये ही पहिली तारीख आहे आणि तारीख आज कोर्टासमोर आहे। राहुलजी आज कोर्टात येण्याची शक्यता आहे आणि आम्ही आणि आमची लीगल टीम कोर्टामध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर कोर्टाचं जे पुढील डेव्हलपमेंट्स आहेत ते आपल्याला माहिती पडेल। शेवटच्या तारखेला समोर फिर्यादीने सांगितलं होतं की तुम्ही माफी मागितली तर आम्ही केस डिझॉल्व्ह करतो, पण राहुल गांधींनी तसं केलं नाहीये, त्यामुळे केस पुढे वाढत चालली आहे। पुढे कसं असणार आहे? नाही, त्याबद्दल मी असं बोलण्यास इच्छितो की आता मॅटर कोर्टामध्ये आहे, सबज्युडाइज आहे कोर्टासमोर आणि क्रिमिनल ट्रायल जेव्हा सुरू होईल, ज्यावेळेला ट्रायल सुरू होईल त्यावेळेला आमची जी लीगल टीम आहे आम्ही अप्रोप्रिएट मटेरियल्स कोर्टासमोर पुटअप करू आणि आमचा विजय होईल। की या केसमध्ये राहुल गांधीला विजय मिळेल असा दावा इथल्या वकिलांनी केलेला, राहुल गांधी वकील त्यांनी केलेला आहे। एकंदरीतच काही वेळातच क्लिअर होणार आहे का या तारखेमध्ये राहुल गांधीच्या हाती काय येतं आणि फिर्याद्यांच्या हाती काय येतं। व्हिडिओ मनीष कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।